तर ते जागृत स्वप्नच आहे. आज माझ्याजवळ हे आहे, उद्या मी हे मिळवीन, स्वप्नच आहे जागृत. काय उरलं? असता जागृत. आता तुम्ही 2 तास इथे बसल्या, 2 तास जागृत आहात, कोण नाही म्हणतो. पण बाकी 9:45 झाले, घड्याळ पाहता की नाही? म्हणजे जागृतावस्थेत स्वप्नात कधी जाऊ याची वाट पाहता. कारण ते घरी तुमची बाकीची कामं हे प्रियात आहेत ना, श्रेयात जीवाचं मन नाही लागत ना. काही माणसं मग आता बुवा परमार्थ करतो आम्ही, संसार सोडला, त्यांची फार फजिती. संसार सोडला आणि देवही दिसत नाही, त्यांना काय करा. इकडून संसार सुटला, देव पाहण्याच्या लोभानं देवही दिसला नाही, अब क्या करेंगे. ना इह ना पर, ना सुख ना दुःख. अनुभव आणि आभास. अनुभव, एक्सपिरियन्स. हा आपला वारकरी संप्रदाय वेल एक्सपिरियन्स्ड आहे. हा प्रयोगात्मक नाही आहे, लक्षात ठेवा. पण संसारात आभास जास्त आहे. आभास, याला एपिअरन्स म्हणतात इंग्रजीत. एपिअरन्स म्हणजे आभास. कोणी नाही, आपण स्मशानात जातो, कोणी दिसतं काय तिथे, पण आभास आहे, समबडी इज हिअर. कोणी दिसत नाही, पण वातावरण इतकं विचित्र की माणूस वाट पाहतो इथून कधी निघून जातो. हार्मोन्स असतात ना आपले, हार्मोन्साची देवाणघेवाण 24 तास सुरूच आहे. एक माणूस आपल्याजवळ बसला तर आपल्याला वाटते की यांनी तासभर बसावं, बरं वाटते त्याच्याशी बोलायला, बरं आहे की नाही. एखादी व्यक्ती आली कसं वाटते, हा 1 मिनिटात कधी निघून जातो. त्यांनी काहीच केलं नाही, तुमचं दुखवलं नाही, बोललं नाही, तुम्हाला असं का वाटते. ड्यू टू दॅट हार्मोन्स दे आर चेंजिंग, दे आर कमिंग अप टू यू. ते हार्मोन्स तुमच्यात येतात, ते निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह होत नाहीत, म्हणून वाटतं कधी जातो. जे पॉझिटिव्ह असले तुम्हाला वाटतं याने घटकावर बसावं. तुम्ही स्वभाव म्हणता, अरे स्वभाव याचा अर्थ हाच आहे, दुसरा कोणता स्वभाव राहील. याकरता माणूस जो गुंततो तो आभासात गुंततो. लोभ, लालूच आभासाचं स्वरूप आहे. आणि न दिसणाऱ्या वस्तूच्या शोधात माणूस मग्न राहतो. ध्यानाला आम्ही का महत्त्व देतो. ध्यान हे बुद्धीचं स्नान आहे. राऊत, बी अलर्ट. मी एक प्रक्रिया सांगतो. ज्ञानेश्वर, स्नान, बुद्धी स्नान करते का? हो. कोणतं स्नान? ध्यान हे बुद्धीचं स्नान आहे. भजन ही बुद्धीची शुद्धी आहे. आणि ज्ञान हे बुद्धीचं भोजन आहे. किती गोष्टी सांगितल्या? 3. कारण आफ्टर ऑल इंटलेक्ट इज इंटलेक्ट, नॉट माइंड. मन नाही म्हणून राहिलो मी, बुद्धी म्हणून राहिलो. बुद्धीला स्नान घालावं लागेल, म्हणून ध्यान करावं लागेल. बुद्धीची शुद्धी करावी लागेल, भजन करावं लागेल. बुद्धीला जीव घालावं लागेल. ज्ञान आहे, भोजन आहे बुद्धीचं. याकरता परमात्मानुकूल बुद्धी. बुद्धी परमार्थाला अनुकूल म्हणजे काय? श्रुती स्मृती यांनी जो कायदा तुम्हाला दाखवून दिला आहे, जो मार्ग तुम्हाला दाखवून दिला आहे, त्याच्यावर दृढ राहणारी बुद्धी. त्याला काही दुसरा पर्याय काही नसतो. सार 315 अध्यायात व्यासांनी याची गुंफण केलेली आहे वनपर्वाची. आणि शांती पर्वानंतर एवढे जास्त श्लोक फक्त वनपर्वात आहेत. जवळजवळ 12,500-12,500 श्लोक. आणि आता हा वनपर्वच आहे की याच्यात धरसोड नाही चालत. 5 पक्वांना तुमच्या ताटात वाढले, 5ही आवडीचे आहेत, धरसोड कशी कराल? आणि माणसाचा स्वभाव आहे, टेस्टिंग तर आहे, टेस्ट करताच तुम्ही. पण
पाचही पदार्थ सगळेचे सगळे ठेवलेले खाल्ले तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. सोडून दिले तर पुढचा माणूस नाराज, आम्ही एवढ्या प्रयत्नाने केले आणि या भावानं पाहिलं नाही त्याच्याकडे, त्याला पंचवीस सगळी. आपण जेवायला जातो कसं होते, महाराज एवढ्या आवडीनं श्रीखंड केलं तुम्ही 2च चमचे खाल्ले, अरे हार्ट पेशंट आहे ना, पोथी राहून जाईल, मरून जाईल, तुझं मन पाहू की शरीर माध्यम खरू धर होतं की नाही. प्रत्येक वस्तू चाखावी लागेल, थोडी का होईना. तसं वनप्रवात हे पक्वान नाहीत, सोडता नाही ते, थोडं थोडं तरी चाखावं लागेल ना. हे चाखणारा स्वाद सांगेल, करणाऱ्याला स्वाद नाही माहीत. या बाया करतात पक्वान, का गं भाकर कशी झाली महाराज, आवडली नाही का, अरे ती कडक झाली चांबड्यासारखी, आवडली काय. कोण्या बायला वाटते की महाराज म्हाताऱ्या आहेत ते एकदम अशी पोळी की त्या पोळीला चावलं की ती पोटात पचतच नाही, म्हणजे अर्धी कच्ची कणिक, आणि माहीत पडू नये म्हणून त्याच्यावर 4-5 चमचे तूप, त्याचा चेंदा केला की गोळाच होतो. आता पोळीला जोपर्यंत डाग पडत नाही अग्नीचा तोपर्यंत पोळी कधीच पचत नाही. म्हणून अग्नीवर शेकली ती अतिउत्तम, ताव्यावर शेकली तर कातड्यासारखी न होता पाचक व्हावी, अक्कल पाहिजे बाईला. बाई म्हणजे सगळ्या बाया सारखा स्वयंपाक करतात काय, काही जळून टाकतील. महाराजला जाडी पोळी नाही चालत, बरं पातळ कर, खाय ते कातळतून तुझ्या नवऱ्यालाही चाल चायला, म्हणून जेवायला जात नाही मी कोणाकडे, उपाशी राहावं लागते. अरे तिच्याकडे त्या माऊलीला माहीत नसते, तिला वाटते मी फार शहाणी. अरे हा म्हातारा आहे ना 77चा, काही अक्कल नसेल तर वाटीभर दूध तरी ठेव, वरणात साखर टाकायची अक्कल आहे, मग दुधात साखर टाकून ठेव. तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या, जोपर्यंत युक्तीचा अवलंब माणूस करत नाही तोपर्यंत परमार्थात पार पडत नाही. नाव वल्लवता आली पाहिजे ना. आपण पंढरपूरला नावेत बसलो, प्रवास करतो की वल्लवतो, तो बाप आहे आपला, तो नेतो तिथपर्यंत गोपाळपुरापर्यंत, त्याला स्वस्त बसू द्या, मग उभी आहे ना जागेवर, चालेल तो कुठेही चालेल, काय उपयोग आहे त्याला. इट मीन्स गाईड्स. वैशंपायन वाच, वैशंपायनाचा जो बोध आहे ना ओरिजिनल, आता सोबत आहेच. कारण जेव्हा पांडवांनी निश्चयानं, क्रिया सगळ्यांच्या मी काल तुम्हाला सांगितल्या, राज्य सोडून वनात पदार्पण केलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर जथ्था होता ब्राह्मणांचा, कोस, 2 कोस, 4 कोस. धर्मराजाने सांगितलं, महाराज मी हात पाय जोडून तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकत नाही, तुम्ही थोडा विचार करा. मी ब्राह्मण सोबत असल्यावर त्याला जीव घातल्या वाचून जेवणे नाही, आणि तुम्हाला जीव घालायला साधन काय माझं, 14 सेवक, 1 रथ, 1 दासी, संपलं. कसं करावं मी. एवं द्यूतजिता पार्था कोपदा शत्रुरात्मनि धार्तराष्ट्रैहि सहामा तेजस्वम. वैशंपायन म्हणतात, कोपिताश्च दुरात्रवी, माणसाच्या ठिकाणी क्रोध येईल ना, राग येईल ना त्याला. तुम्ही माझा खिसा कापला, मला राग येऊ नये, कारण मी गाफील म्हणून तुम्ही खिसा कापू शकले. पण तुम्ही मला गुंगीचं औषध देऊन जर खिसा कापला तर गाफील अवस्थेत कापणं बघ. इंद्रसेन धर्मराजाचे सारथी होते आणि स्त्रियांना शीघ्रगामी रथावर बसवलं, काही प्रश्नच नाही आहे. येशाम त्रीण्यवदाताति विद्याम योनिश्च कर्म सेव्या समाधस्यसी शास्त्रेभ्यो अपि करियसी. ज्या पुरुषांची विद्या, जाती, कर्म, विद्या, जाती आणि कर्म हे उज्ज्वल आहेत, त्यांचं सेवन करा. कारण त्यांच्याबरोबर आपण बसलो तर शास्त्राभ्यास होईल, स्वाध्याय सुरू राहील. साधू पुरुषाच्या समुदायात जर तुम्ही राहाल तर पुण्यप्राप्ती होईल, सगळ्यात महत्त्वाचं हृदयशुद्धी होईल. आणि रंग आहे तो आता
पाणी तेरा रंग कैसा, त्याला काय करतं, पाप्याबरोबर सार गडबड होईल. आश्चर्य माणूस जाणतो. असताम असताम, दुष्ट माणूस दर्शनात, स्पर्शात, संजल्पात, शासनात. दुष्ट माणसाचं दर्शनही वाईट, स्पर्शनही वाईट, त्याच्याबरोबर वार्तालापही वाईट, आणि उठणं बसणंही वाईट, कारण अधर्मच घडेल. याकरता शहाण्या माणसांनी दुरून त्याला टाळावं. येते नीती पुंसां नीच विस्मागता. नीच पुरुषाबरोबर राहिल्यामुळे माणसाची बुद्धी आणि विवेक संशयात पडतो, नष्ट होऊन जाते. मध्यम श्रेणीची जी माणसं असतात ना, त्यांच्या ठिकाणी बुद्धीची मिसळते, मिक्स असते ते, मिक्स. आणि माणसाचा स्वभाव असा आहे का, काय असेल तर माणूस शेव नाही खाणार, पापडी चिवडा खाणार नाही, मिसळ खातो. ऑल थिंग्स. मिसळीची आवड स्वादामुळे, लक्षात ठेवा. राजा भर्तृहरी म्हणतात, सुंदरी वा दरी वा, एकतर जगात अतिसुंदर स्त्री असेल तिच्याबरोबर वागा, किंवा एकदम एखाद्या दरीचा आश्रय घ्या, मध्ये राहू नका. सुंदरी वा दरी वा. श्रेष्ठ पुरुष कसं वागतात, गंगेबरोबर संसार केल्यानंतर तयारच नव्हते लग्नाला. का? कश्चित साधारण स्त्रीबरोबर साधारण पुरुष संसार करतो, असाधारण पुरुष साधारण स्त्रीबरोबर करूच शकत नाही. आपल्या साधू संताचं असं आहे की ब्रह्मदेव आपल्याकरता ठेवणीतला मालच ठेवत असतो काढून. त्याला माहीत आहे जमणे नाही. तुम्ही जिजाबाईला काय समजता? कोणत्या काळात एवढी पतिव्रता स्त्री झाली कोणीच नाही. मग आदळापट करत होती, दगड घेऊन धावली, तुकोबाराला रागवत होती, शिव्या देत होती. अरे तिथं 6 काट्टे उपाशी होते ना. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण. पोरं आहेत, 3 पोरी आहेत. अर्ध लुगडं अंथरून पौष मासाच्या थंडीत झोपावं लागे, अंगावर काही नाही, पोटाची पाय घेऊन. आईला कळवळा नाही राहणार काय? हा टाळकुट्टो, भजन करतो, हे करतो, काही तर कर, राखण तर कर. एखाद्या शेताचं राखण केलं ते बोसूचं पाखरा हालायचं काम नाही, खाऊन टाकलं सगळं, म्हणून राग होता तिचा. कोणत्या आईला पोरं उपाशी राहिलेले पाहतील? पण 3 दिवस भामनाथावर तुकोबार आहेत. जेवली काय? भोजन आणून आपटलं असेल, स्वतः जेवली काय? नाही. पातिव्रत्याचं आचरण असावं लागते. दिसायला पतिव्रता नाही हो, दिसणाऱ्या पतिव्रतात जे इथे बोलता येत नाही तशा आहेत. जन्मेजय वाच. अतिथी सत्काराची महत्ता आहे. धनात दोष की धनाचे दोष? नाथ माऊलीनं जे वर्णन केलं आहे एकनाथी भागवतात, भिक्षुगुतातल्या श्लोकावर 1002 ओव्या टाकल्या आहेत नाथांनी. अर्थाचे अनर्थ सांगितले, अर्थाचे दोष नाही सांगितले. फॉलो मी. अर्थाचा दोष नाही, अर्थामुळे अनर्थ होतो. अनर्थ कोणता आहे? हा माझा पुत्र आहे, यातून माझं भांडण, अनर्थ आहे. हा माझा शिष्य आहे, मी गुरु आहे, भांडण, अनर्थ आहे. एक आईच्या पोटातून निघालेले 2 भाऊ आहेत, भांडण, अनर्थ आहे. हा अनर्थ जो होतो अर्थामुळे होतो. आता तुम्ही वाचतच असाल, फार वरच्या ग्रेडचे ICS असणारे, IPS असणारे, 1,00,000-2 लाख पगार असणारे माणसं जेलमध्ये आहेत. माझा भारत, मेरा भारत महान बोलायला सोपं आहे. त्याच भारतात बॉम्बस्फोट करण्यासाठी तुम्ही हिंदू असून, भारतीय असून, हायली क्वालिफाईड असून, लाच खाऊन धनाच्या लोभामुळे अर्थासक्त म्हणून अनर्थ झाले. कोण कारण आहे याला? याला न कळणं हे कारण आहे. फार परिक्लेशाय म्हणणे ध्रुवं ब्राह्मणानां परिक्लेशो हो दैवता अन्यपि साधेत. मला असं वाटते कष्ट तो होईल. ब्राह्मणाने सांगितलं, महाराज तुम्ही पाला पत्ती कंदमूळ खाल की नाही, आम्ही तुम्हाला कष्ट नाही देणार.
आम्ही आमचं स्वयंभोजन निर्माण करू. आम्हाला आवडेल ती कंदमुळं आम्ही स्वयं भाजून, तळून नाही बरं. फळाची शुद्धी भाजून होईल कंदाची, फळाला पक्व केल्यावर शुद्धी होईल. तेलात नाही, पाण्यात उकळावं लागतात. ऑस्ट्रेलियाचा जो मध्य भाग आहे, मेलबोर्नच्या डाव्या बाजूचा, तिथे खूप आदिवासी भाग आहे. खूप मोठं वाळवंट आहे. आपले कित्येक राजस्थान बसतील त्याच्यात. समुद्रकिनाऱ्याचे दोन्ही भाग चांगले आहेत. त्यातल्या डाव्या बाजूच्या वाळवंटाला लागून जो समुद्रकिनारा आहे, भयानक करंट. आजही ते आदिवासी तसेच आहेत. त्यांना जीवननिर्वाह करता मांसाहार वाचून इलाज नाही. तिथे प्राणी आहेत सरपटणारे, सरड्यासारखे मोठे मोठे. ते प्राणी एकत्र करतात शिकार करून, त्यांना मारून टाकतात. आणि एक मोठं भांडं घेऊन त्यात पाणी उकळवतात. त्यांच्या वनात तेल ना तूप, ते उकळवतात त्याच्यात. आणि त्या उकळत्या पाण्यात ते सरडे बिरडे हे सरपटणारे प्राणी टाकतात आणि ते खातात, जगतात. त्याला चव थोडंच आहे की, त्याला मीठ आहे का त्यांच्याजवळ, की तिखट आहे? नाही नाही. याकरता जीवन तेही जगतात, जीवन आपणही जगतो. रानात तुम्हाला इच्छित भोजन मिळणार नाही. सीतामाईजवळ गॅस होता की सिलेंडर होतं, की चूल होती, माचीस होती काय, की लायटर होता, काय होतं? 2-4 दिवसाचं काम आहे काय? 14 वर्ष काय आहे? काय नाही. राम लक्ष्मणांनी आणलेलं साल काढणे, बिया काढणे, फळाला पक्व करणे. रामायणात मांस हा शब्द आहे, हा अर्थ आहे त्याचा, 10 अर्थापैकी. आणि ते पाण्यात उकळवणे. सीतामाई पाण्यात उकळवत होत्या ती फळं, आणि मग शिवदेवाचे भोजन. स्वाद काय त्याला? स्वाद आणि वाद सोडा, मग भजनाचा अधिकार आहे. कारण वाद करायला आयुष्य वादात निघून जाईल. आणि स्वादात तर आपण नरकालाच जाऊन राहिलो ना, ड्यू टू टेस्ट ओनली. आपल्याला अडकवणारा स्वाद आहे खरा, त्याच्यामुळे सगळा घोर आहे. ब्राह्मणांनी सांगितलं, महाराज आम्ही तुमच्या बरोबर चालणार म्हणजे चालणार. एवमेतन्न संदेहो अमेहम सततम द्विजोहो. अरे सुवर्णाच्या ताटात तुम्हाला जीव घालणार आम्ही, पत्रवाळीवर तर जीव घालू शकलो पाहिजे. पक्वान्न जीव घालणारा फळ तर द्यायला पाहिजे. वैशंपायन वाच. शुकमग्न होते ते. अध्यात्म विषयात रत असणं म्हणजेच परमात्मचिंतनात विद्वत्ता असणं. शाब्दिक ज्ञान चालत नाही. कारण आपला धर्म, मी मगाच सांगितलं, एक्सपेरिमेंटल नाही आहे, एक्सपिरियन्स्ड आहे. हे महत्त्वाचं आहे. आता भयाची स्थानं तर खूप आहेत. शौनक ब्राह्मणात होते. शौनकाने सांगितलं, शौनक फार मोठे आहेत महाराज. शौनक हे कुलपती आहेत. फार मोठं विद्यालय आहे कुलपतींचं. त्यांनी सांगितलं, भयाची स्थानं तर सहस्र आहेत. त्याचा परिणाम रोज मूर्ख माणसावर होतो. मूढ म्हणजे मूर्छित बुद्धीचा मूर्खा. हा ज्ञानीपुरुषावर त्याचा प्रभाव कधी होण्यातच नाही. धर्मराज, अनेक दोषांनी युक्त जे जीव आहेत, ज्ञानविरुद्ध जे वागतात आणि जे कल्याण नाशक आहेत, कल्याणाची वस्तू नष्ट करून टाकतात, अकल्याणाकडे धावतात, अशी जी माणसं असतात ना, त्यांना ते फसवतात. पण ज्ञानवान पुरुष फसत नाही. त्याला माहीत आहे हे जगत परिणामानंही झालेलं नाही, आरंभानंही झालेलं नाही, कशानंही झालेलं नाही, आणि नाहीच. मग भासते का? न कळण्यामुळे भासते. हे रंगनाथ गुरुजीचं उत्तर आहे. अनेक प्रश्न मी त्यांना विचारत होतो. महाराज आरंभ खंडन करतो नाही, आरंभाचं परिणामाचं सगळं. अरे पण ते बावट आहे का तुम्ही? जग कशाचं आहे? सांगितलं कशाचंच नाही. मग नाहीच हे आहे का? नाही, न कळण्याचं जगत आहे. हत्ती के पाव में सबके पाव, एका वाक्यात सगळा अर्थसंकट. स्वजनावर आलेली विपत्ती.
अर्थसंकट माणसाला दुःख देईल की नाही? स्वजनावर जी व्यक्ती मला आवडते तिच्यावर संकट आलं दुःख होईल, शारीरिक दुःख होईल. मानसिक दुःखाची पीडा जास्त की शारीरिक दुःखाची पीडा जास्त? मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. पूर्वकालात राजा जनकाने काय केलं? अंतःकरणाला स्थिर केलं. धावते ते मन धावते, सो आहे त्याचा. फार झालं तर धावपट्टी बदलते. रेस पाहिली का मुंबईला? धावपट्ट्या आहेत, घोडे धावतात ते. माणूस संसाराच्या धावपट्टीवर धावतो. त्याला वाटलं की हे नाही बरोबर, हे सोडून द्या. उद्या रामायण भागवत सांगितलं एकदम 10-20 हजार भेटतात. धावपट्टी बदलली की बाबा झाला. त्याला काय? धावपट्टी बदलून परमार्थ होत नाही, धावणं बंद करावं लागतं. अंतःकरणाचं स्थैर्य. धावपट्टी नाही नाही नाही. मत मागणारा असो की मतानं विजयी झालेला असो, देणारा असो, सगळे धावणारे आहेत. संत फक्त धावणं बंद करून स्थिर आहेत. कारण धावताना तुम्ही शोधता, आज गुरुवार आहे, गजानन महाराजच्या दर्शनाला जातो शेगावला. आज अमुक आहे, नवरात्र देवीकडे जातो. ऐसा अखंड भजन करी उहा नसे क्षणभरी आगवेन गावद्वारे हे उदयची. धावपट्टी नका बदलू, स्थिर राहा, स्थिर. प्रल्हाद स्थिर होते, देवाले त्यांच्याकडे धावले नाहीत. धावले का? बोला. मंद मुमुक्षू करताय ठीक आहे, ज्यांना काहीही कळत नाही पण इच्छा आहे, दॅट इज ऑल राईट. पण तीव्र मुमुक्षुत्वाकडे वाटचाल करणाराचं जनकाने 2-3 श्लोक फार सुंदर सांगितले. शौनक म्हणतात, धर्मराज, व्याधीर अनिष्ट संसर्पात दृष्टी वर्जनात, रोग अप्रिय घटनांची प्राप्ती, अधिक परिश्रम आणि प्रिय व्यक्तीचा वियोग, या 4 कारणामुळे शारीरिक दुःख होते. आणि तदा तत्प्रतिकाराश्च सततमच्या वित्ता, या 4 कारणांचा प्रतिकार जर करता आला बरं, पण या 4 कारणाचं चिंतन केलं की दुःख होते. रोग झाला, त्या रोगाचं चिंतन करत बसू नका, त्याने काही रोग बरा होणार नाही. चोरी झाली, चिंतन नका करू. ॲक्सिडेंट झाला, दवाखान्यात भरती केलं, चिंतन काय करतं त्याचं? गाडी कुठून आली होती, कशी अंगावून गेली, तिला काय होणार नाही. चिंतन नका करू त्याचं. अधिक परिश्रम, मी 2च्या ऐवजी 3 तास बोललो, परिश्रम झाले. मग आता घरी गेल्यावर चिंतन करू का? काय लगायचा थकवा आला, 3 तास बोललो, 3 ते चिंतनानं काय थकवा जाणार आहे तुमचा? चिंतन काय करता त्याचं? प्रिय आहे, पुत्र असो पौत्र असो. किती रडला असेल धृतराष्ट्र लक्ष्मणाचा वध झाल्यावर? मनस्थिती कशी असेल दुर्योधनाची? एकटाच पोरगा होता ना, अभिमन्यूच्या वयाचा होता, थोडासा मोठा होता, 1-2 वर्ष. चॅलेंज देऊन मारलं त्याला अभिमन्यू, आणि तेच त्याच्या विनाशाला कारण झालं. दुर्योधन समोर होते. दुर्योधनाने जेव्हा पाहिलं की लक्ष्मणाला, अभिमन्यू आहेत, त्या अभिमन्यूने सांगितलं, लक्ष्मणा, आपण एका ठिकाणी जेवलो, खाल्लं, सगळं आहे, आता हे युद्धस्थळ आहे, हे आपलं क्षत्रियांचं मनोरंजन नाही पण कर्तव्यस्थळ समजतो. मी तुला वेळ देतो, आईला भेटून ये, मित्राला भेटून ये, खाय प्यायची इच्छा असेल जाऊ नये. हे 3 बाण मी तुझ्याकरता काढले आहेत, 4था काढणार नाही. दुर्योधन पाहत ऐकत होते. 3ऱ्या बाणाला त्याचं मुंडकं उडवलं लक्ष्मणाचं. हाकार झाला सगळा. राजाचा आवडता एकटा पुत्र आहे ना, हाकार झाला भयंकर. द्रोणाजवळ जाऊन दुर्योधनाने सांगितलं, गुरुजी, तुमचा धर्म गुंडाळून पोथीसारखा खिशात ठेवा, नियम खिशात ठेवा. सूर्य अस्ताच्या आधी अभिमन्यू टार्गेट आहे, मरणे म्हणजे मरणे. सांगितलं, कुणी जा, मी तुला कवच देतो मंत्राचं, तू जा त्याच्यावर युद्धाला. ताई सांगितलं, मी युद्ध करून शरीरात अजून बाण आहेत, निघाले नाहीत.
एकट्यानं मरणार नाही. या 6 महारथी वीर एका ठिकाणी आणि याला मारा. द्रोणाचार्यांनी सांगितलं, अधर्म आहे, मी आज्ञा देणार नाही, तुम्हाला द्यावी लागेल माझं अन्न खाल्लेल्या. गेली. म्हणून बाप्पा हो, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला निमंत्रण आलं की आंब्याच्या रसाच्या लोभानं एकदम हो म्हणता. एकदम हो नका म्हणू. किती गडबड आहे. दुर्योधनाने वर्मावर बोट ठेवलं. मर्मावर सांगितलं, माझं अन्न खाल्लेलं आहे, मी तुम्हाला पगार दिला, पोचलं. धर्माधर्म सोडा, माझा एकुलता एक मुलगा आणि मारला. 6 महारथी वीरांनी मिळून मारायला. तोपर्यंत मारला जात नाही तोपर्यंत द्रोणाचार्य हो म्हणत नाहीत. हो म्हणायला लावलं त्यांना. अर्थस्य पुरुषो दास. झालं सिद्ध. काय कराल. प्रिय व्यक्तीचा वियोग जेव्हा गांधारीनं ऐकले, गांधारी नवऱ्याला बोलली, पतिव्रता स्त्री आहे, तिने सांगितलं तर राष्ट्राला, महाराज हे तुमचं पाप माझ्या पोरांना भोगावं लागून राहिलं. पौत्रापर्यंत गेलं. एकटा लक्ष्मण सोन्यासारखा पोरगा, कधी काही दोष नाही, मेला. तुमच्यामुळे मेला. तुम्ही जर माझं ऐकलं असतं, नीतीनं धर्मानं वागलं असते, ज्याचं त्याला दिलं असतं, तो मेला आधी, त्याचा बाप मरेल उद्या. लक्षात ठेवा. मेले दुर्योधन. कधी कधी लक्ष्यापर्यंत पोहोचायला अधर्मही करावा लागतो. लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. सत्याचा विवेक आहे. भीष्माचार्याकडे देव गेल्यानंतर सांगितलं, महाराज तुम्हाला मारणे आम्हाला नितांत आवश्यक आहे. पांडव होते. आम्हाला दुर्योधनापर्यंत जायचं आहे, कारण क्लिष्ट वृत्ती आहे. आम्ही काय पाहतो, अक्लिष्ट वृत्तीद्वारा क्लिष्ट वृत्तींना संपवणे. प्रजा सगळी जनता यांना सुखात राहू द्यायचं असेल तर हे पापी संपवावे लागतात. त्यांच्यामध्ये अडथळा म्हणजे स्पीड ब्रेकरसारखे तुम्ही आहात. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत इंद्रही आमच्या बाजूने लढला तर आम्ही दुर्योधनापर्यंत पोहोचू शकणार नाही. 1 अर्जुन नाही, 5ही अर्जुन आले. तुम्हाला जिवंत असताना तुमच्या हातात शस्त्र आहे, अशक्य आहे. तुम्हाला काय वाटतं, आम्ही दुर्योधनाचा वध करावं की नाही. सांगितलं हो मला वाटतं. ठीक आहे ना. हा धर्म पाप मिटवा, ठीक आहे. तुमचं काय करावं, कारण तुम्ही क्षत्रिय आहात, शब्द दिलेला आहे. तुम्ही शासनाच्या बाजूने लढणार आणि तुम्ही तर मरत नाही. आज 9 दिवस झाले आम्ही पाहिलं, वाटेल तेवढे प्रयत्न केले. 9 दिवस साधारण प्रयत्न केले. काय उद्या 10वा दिवस आहे. 10व्या दिवशी तुम्ही मरायला पाहिजे. बोला कसे मराल. त्याने सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. शिखंडीला पुढे करा. कथा तुम्हाला माहीत आहे. हा स्त्री होता काही दिवस. स्थूणाकर्ण यक्षाने स्वतःचं पुरुषत्व दिलं त्याला. टाईम बिंग ते टिकलं. मग पुढे तो मरेपर्यंत 4 पोरं होते शिखंडीला. नपुसक नव्हता तो. त्याला 4 पोरं होती आणि रथी होती. शिखंडी आधी अंबा, दुसरा जन्म अंबेचा असतो, तिसरा जन्म याप्रमाणे. तो स्त्री असल्यामुळे आधी मी त्याच्यासमोर लढणार नाही. तो समोर असला की मी धनुष्याची प्रत्यंचा काढील. त्याच्या मागं अर्जुनाने मारावं. अर्जुनाने सांगितलं हे माझ्याकडून घडेल, शक्य आहे. तसंच तो मी तुमच्यावर युद्ध करताना सौम्य लढाई करतो. देवाला रागाला खाली उतरला, कंबर धरली मी, त्याचे नाणलं, त्याला हातपाय जोडून. आणि शिखंडीच्या मागून तुम्हाला बाण कसं मागून मी सांगितलं कसंही मार. ते पोथीत पाहू नको, पंचांगात पाहू नको. आपल्याला कर्तव्य दृष्टी ठेवून काम करायचं आहे. हा माझा आजा आणि धर्मवान माणूस हे पाहायचं नाही आहे. धर्मवानी कशाला अधर्माच्या बाजूला उभं राहावं. अर्थामुळेच की नाही. अर्थस्य पुरुषोदाचा का दुर्योधनाच्या बाजूला उभे राहिले. शहाणा माणूस, चांगला माणूस जर अधर्माचा पक्ष घेईल त्याला मारावं लागेल ना. त्या पाप्यापर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. तुम्ही धार्मिक आहात, पूज्य आहात, तुम्हाला मारावं लागेल. तुम्हाला मारल्यावर तिथपर्यंत जाता येत नाही. आणि आम्ही आमच्या पद्धतीने मारणार नाही. तुम्हाला विचारतो खरे धार्मिक असाल तर आम्हाला वाट दाखवा. दाखव कोण मला सांगा तुम्ही. दुःख अदुःख काय, कर्तव्य कोणतं, अकर्तव्य कोणतं. द्या ना द्या. बुद्धिमान माणूस आहे. मन दुःखी झालं की शरीर संतप्त होते. ज्या लोकांचं BP लो होते, हाय होते, आपोआप कसं काय आमचं का नाही होत तुमचं का होते.
अरे मन संतप्त होते तुमचं, तुम्ही दुःखाला धरून दुःखानं तुम्हाला धरले नाही आहे. नो नो नो. तुम्ही ज्यावेळेला दुःखाला पकडता त्यावेळेला शरीर दुःखी झालं की मन संतप्त होते. एखादा तापवलेला लोखंडाचा गोळा आहे आणि कोरड्या घटात ठेवा, घट गरम होऊन जाईल. करे याच्या खाली अग्नीने गरम कसा तापवलेला लोखंडाचा गोळा ठेवला आहे त्याच्यात. म्हणून सांगितलेली वस्तू न आणली बाजारातून, तुमच्या बायकोनं सांगितलं 100-200 रुपयाची वस्तू आहे माझ्याकरता आणा. 200वाली संपली, 1000वाली शिल्लक आहे, तुमच्या खिशात 1000 रुपये नाही आहेत, 500च आहेत. तुम्ही आले, अगं ते संपली मला सांगता 200 रुपये खरंच जीवावर आले. मग ते आदळ उपट तुम्हाला नित्य परिचयाचे आहे काय होते ते आहे की नाही. काय तापलेला आहे? अरे अग्नीचा गोळा आहे, लोखंडाचा आत टाकलेला म्हणून घट तापलेला आहे तो. एक्सक्यूज मी, रागवू नका. तुम्ही सगळे बायकांना फसवता का? बायकोला फसवलं नाही तर माणूस जगूच शकत नाही. फसवावं लागते असत्यवाढे, खोटं बोलून, ज्याला आपल्या खेड्याच्या भाषेत चाटा देऊन म्हणतात. काही इलाजच नाही. त्यांच्या तंत्रानं वागलं तर आजपर्यंत तुमच्या हाती उलटी अंबारी आली असती. उलटी अंबारी म्हणजे भिक्षापात्र. त्याला भाऊ उलटी अंबारी म्हणतात, गुरुजी उलटी अंबारी म्हणून का मी विचारलं गुरुजी उलटी अंबारी, त्याला गाढवा काय अंबारी अशी असते की नाही, उलटी भिक्षापात्र. का शक्य नाही ते. म्हणून तुम्हाला विवेकानं काम करावं लागेल. शौनक म्हणतात जलानं अग्नीची शांती होईल काय, ज्ञानाद्वारा मानसिक दुःख शांत होईल काय, आणि माणसाचं मानसिक दुःख मिटल्यावर शरीराचं दुःख जाईल काय. हे फार वानगडे आहेत. मनसो दुःखमूलम तू स्नेहम इत्युत्पते द्या तो विषयान पुंसा संगस्ते शुभ. संगती पाहून घ्या. मनाच्या दुःखाला मूळ कारण काय? स्नेह. स्नेह की आसक्ती? तेलाला स्नेह म्हणतात, चोपडायनं चिकनं. हां, स्नेह का म्हणतात त्याला? थेंब लेखाचा इतका फैलून जातो तो. आता स्नेह आहे, तुम्हाला स्नेहा वाचून भाजी आवडत नाही. वास्तविक कोरडी कोणतीही भाजी असो, टाका आपलं एवढंच मामूजीच्या मुता इतकं जेवढं, ती भाजी अतिशय चांगली. पण आज महाराज जेवायला आहेत म्हणून अर्धी वाटी भाजी, वाटीभर भाजी करता अर्धी वाटी तेल टाकणारी महामूर्ख बाई विचार न करता भाजी करते आणि फेकून देण्याची पाळी येते. आवडेल? खाशील? हो, बासुंदी चांगली आहे, पण अर्धा लिटर बासुंदी जर अर्धा किलो साखर टाकली तर ती बासुंदी कुत्र्याला खाऊ हवं नाही तर ती करणारी बाई खाईल, माणूस नाही खाणार. गोड पण किती गोड. अति सर्वत्र वर्जेत अति रूपेण वै सीता अति गर्वेण रावण. हा चालणार नाही आहे. स्नेहाचा विचार करा. स्नेह याचा ॲप्रोप्रिएट अर्थ आहे संसारासक्ती. ही चितोर भक्ती आवडते, संकल्पावी माया संसाराची. का? स्नेह आहे, उपलब्धी झाली. आसक्त काय होते? माणूस नाही होत. चित्तात स्नेह निर्माण झाला की आयडेंटिफिकेशन आहे, तादात्म्य जुळते, निर्माण होईल. स्नेह मुळानी दुःखानी स्नेह जानाती भयानीच. अरे की नाही परंपरा. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाप्रमाणे शोक हर्षोतः व्यास सर्वत्र स्नेहात प्रवर्तते. राजा जनक म्हणतात त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. दुःखाचं मूळ कारण आहे आसक्ती. आसक्तीनं भय निर्माण होते आणि शोक हर्ष क्लेश म्हणजे आहेत. क्लेश हे जे सगळं आहेत आसक्तीचं विषयाचा भाव अनुराग निर्माण करते, राग निर्माण करते. राग आसक्ती ती अनुरागाला निर्माण करते. राग आणि अनुराग, आधी राग मग अनुराग, आधी आसक्ती मग परिणाम. म्हणजे विषयाच्या प्रती भाव असेल, आवड असेल, अनर्थकारक झाला. हा राजा एक वृक्ष आहे, पोकळ झाला, खोकला, त्याच्यात तपस्वी तपाला बसू शकत, बिलकुल पोकळ आहे.
फार मोठा वृक्ष आहे तो. कोळशे करणाऱ्यांनी त्याला आग लावून दिली, अग्नी लावला. किती वेळ लागेल जळायला? का जळाला तो? अरे पोकळ होता ना तो, थोडासा विस्तव टाकला की जळाला. त्याप्रमाणे संसारात थोडीशी आसक्ती निर्माण झाली, थोडीशी. संगात संजायते कामात कामात करू. मग ज्ञानोबारायांनी मान आणि मोह यांची संगती लावली. असंग शस्त्रेण दृढेन चित्वारे हो. पण निर्माण मोहाजित संग दोष याच्यावर माऊली काय लिहिते? जया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान, वर्षांती घन जशी. कशात गुंतलो आपण? मान आणि मोह. मानेन तृप्तीर न तू भोजने. जेवायला आम्हाला बोलवाल, हार आहे, बुक्का आहे, गालीचा आहे, बिछाईत आहे, मान आहे, आदर आहे, सत्कार आहे. बरोबर आहे की नाही? भाजी पोळी दिली तरी काही वाटणार नाही. मामासाहेब दृष्टांत सांगत असत, दांडेकर. ब्राह्मणाला जेवायला सांगितलं. पुण्यात ब्राह्मण लेखाचे ब्राह्मणच, त्याला काय करतात? त्या ब्राह्मणाला सांगितलं, व स्वाशीन ब्राह्मण तुम्ही दोघे आमच्याकडे जेवायला या. आले. आता त्या बाईला 3 वर्षाचं लेकरू सोडून येईल तिला? ते लेकरू सोबत आणलं. तो ब्राह्मण म्हणे, मी फक्त स्वाशीन ब्राह्मणाला जेवायला सांगितलं, काट्ट कशाला आणलं? कोंडून ठेवलं खोलीत. ती बाई जेवील, 100 रुपये दक्षिणा सूप देईल तिला, कारण तिची तर प्रीती गुंतलेली आहे 2-3 वर्षाच्या लेकरात. याने सांगितलं, याला मी निमंत्रण दिलं नाही, माझ्याकडे याच्याकरता आणणार नाही, कोंडून टाक खोलीत, तुम्ही जेवायला बसा. जेवेल? विचार करावं लागेल. काय होत असते? वस्तूत त्यागाला महत्त्व आहे, पण वैराग्ययुक्त त्याग लागतो त्याला. विरागी याचा अर्थ थोडा वेगळा आहे. निर्वैर होणे साधनाचे मूळ, येर ते गबाळ सांडी मांडी. तुकोबा म्हणतात, निर्वैर होणे साधनाचं मूळ आहे. बाकीचा तुमचा पसारा आहे, काय करेल त्याला गोळा. मित्र, धनाच्या राशी याच्या प्रती आसक्ती म्हणजे स्नेह आहे. माणूस मित्र जुळवण्याचा प्रयत्न करतो, ते टिकत नाहीत वेगळं, पण मित्र जुळवण्याचा प्रयत्न करतो. शिष्य गोळा करण्याचा प्रयत्न आम्ही करून राहिलो का? जन्मभर शिष्य गोळा केले तर मोठा महाराज दिसेल, फडकरी आहेत. दिंडी म्हणजे लहान अनुयायांचा समुदाय, फड म्हणजे विशाल शिष्यांचा मेळावा. फड पण त्याचे फडकरी आहेत जुने, नामदेवरायापासून. याच्या ठिकाणी आसक्ती. वर्गणी करा, मठ मंदिरं चालवा, माझ्याबरोबर 500 शिष्य आहेत, त्यांना जेवणासाठी धान्य पाठवा. 10 पोते गहू आमचे पाठवतो, 5 पोते ज्वारी पाठवतो. तर याला तर 100 ग्रॅम पाहिजे. 10 पोत्याचा आकडा कशाला? हे पोसावं लागतात नाही, हे शेपटं कोण पोशील तेही पाहतात. काही न करता, वखर नांगर न करता आहे तर खायला भेटते. या बुवाबरोबर राहिले गोर नाही. डांगडिंग 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 केलं, भोसूळ देत, चल जा 2 घंटे. सारे गम पदनीचा साने दप वगैरेचा काळ 300. का बुवा पैसे हे कसे पोसू? हे 10 30 3,000 रुपये याला द्यावं लागतात. यांना 3,000, मग 50त मी नाही काय? हे भोसळीचे जायणार का ना? मी सांगतोय लक्षात ठेवा. कशाच्या प्रती आसक्ती आहेत? संसार नाही काय? राजा, विषयानं प्राप्त न होणारा त्यागाची जरा व्याख्या वेगळी आहे. वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान या शब्दाची व्याख्या आजही आपल्याला कळालेली नाही. तस्मा स्नेहम न लिप्यते. मित्र जुळवण्याचा प्रयत्न करू नका. मित्र याचा अर्थ थोडा वेगळा आहे. तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात नाही नाही, जे खायला भेटते तोपर्यंत तुमच्याबरोबर राहतात ते मित्र. बंद झालं की गेले. आणि धन नाही, धनाच्या राशी. धनसंचयात म्हणजे धनाच्या राशी आसक्ती आहे. आणि शरीराची आसक्ती तर आहेच आहे. कोणी मरो पण मी तरो. तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही पेपर वाचता की नाही? तुम्हाला माहीत आहे, मी आज बोललो पेपरमध्ये मुख्य न्यूज वरच्या पानाची पाहायची नाही. माझा फोटो कोण्या कोपऱ्यात आहे हे शोधतो माणूस. कुठे शोधतो? ग्रुप फोटो आहे, ग्रुप फोटो, 25 माणसाचा ग्रुप फोटो.
हा आपला सगळ्यांचा फोटो आहे महाराज पाहत, तो महाराजाची अवलाद स्वतःचा फोटो कुठे आहे हे पाहतो, तुमचे 49 फोटो नाही पाहत. कशावर प्रेम आहे तुमचं? जर तुमच्या शरीराच्या मेलेल्या कागदावर तुमची आसक्ती आहे तर जिवंतावर नाही राहणार काय? शांतनतेषु युक्तेषु शास्त्रेषु. अरे जे ज्ञानी आहेत, योगयुक्त आहेत, खरे शास्त्रज्ञ आहेत, मनाच्या ताब्यात जात नाही. बैसलो जायावरी सैराट ते जाय, उंटावर बसले त्याला न गेला. प्रसन्न याचा अर्थ मनाच्या आज्ञेत तुम्ही वागू नका, तुमच्या आज्ञेत मनाला वागवा. ऐकेल, इट डिपेंड्स अपॉन यू. रागाच्या राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे आसक्ती. रागाच्या वशीभूत माणूस झाला, बस आसक्तीच्या वशीभूत झाला की कामानं ओढला. काम अपूर्ण राहिला की क्रोध निर्माण. वक्ता एकच आहे ना, व्यास गीताही सांगतात, हेही सांगतात, वेगळं कसं सांगतील? तत्पश्चात तृष्णान प्रविशती, मग वाढते तृष्णा. आणि पापात प्रवृत्त होणारी बुद्धी तृष्णेमुळे. तृष्णा वाढली, पापाला माणूस प्रवृत्त होईल. आणि नित्य उद्वेग. अब तुम कब सुमरोगे राम? झोपताना उद्वेग, कोणता फासा टाकाव, उद्या एकदम 12 लाखाचा चेक आहे आणि बाउन्स झाला तर कसं करावं, असतं 5-2च आहेत. फाशी टाकायची योजना, दुसरं काही नाही. ही बचावाची योजना आहे बुवा. मी कसा वाचेन? हिरण्यकश्यपू 3 लोकांवर विजय मिळवणारा, पण नृसिंहाचं दर्शन झाल्यावर याला मी कसा मारीन हे नाही, याच्यापासून माझा बचाव कसा होईल? कट्ट्याच्या हाती तर शस्त्र नव्हतं, याच्या हाती शस्त्र होतं. आता मी माझा बचाव कसा करू? याच्याकरता तलवार फिरवत होता, त्याला मारण्याकरता नाही. मी बचावाचा पवित्रा घ्या. ढाल कशाकरता असते? वार वाचवण्याकरता, मारण्याकरता नसते. तुम्ही मारू शकाल तेव्हाच जेव्हा पुढच्याचा वार ढालीवर झेलाल तेव्हा. तानाजीला मरणाला कारण फक्त ढाल आहे, तलवार नाही आहे. उदय भानूसारखा एक बोकड न्याहारीला खाणारा माणूस किती शक्ती असेल? राजपूत होता, एका प्रहारात ढालीचे तुकडे झाले. ढाल नाही टिकली तर उपरणं काय टिकेल? उपरण्यानं हात वाचेल काय? गेला हात. का? जेव्हा तुम्ही ढालीला प्राधान्य द्याल तेव्हा आक्रमक होऊ शकता. रागाच्या वशीभूत, नित्य उद्वेग, नित्य उद्वेग. आसक्त रागयुक्त माणसाला नित्य उद्वेग. कोणी बोलायला भेटायला आला तरी तिरस्कार करेल त्याचा. गोड कधी बोलणार नाही. कटू आणि उद्वेगामुळे निर्माण होते आणि तो शेवटी नरकाला जातो. राजा तृष्णेचा त्याग. वयमेव जीर्णा तृष्णा न जीर्णा. हा तुमचे केस पांढरे झाले, 100चे जरी तुम्ही झाले, तृष्णा 100ची झाली काय? की शरीर 100चं झालं? तृष्णा तो सदा तरुण आहे, एव्हर ग्रीन. ती कधी कधी म्हातारी होणार नाही. याकरता धनप्राप्तीचे उपाय जे करतात ते प्रेयाकडे धावून राहिले. वेगवेगळे उपाय करतो माणूस. कधी मुक्तीकरता उपाय करावा लागेल असं आपल्या डोक्यात आला आहे का बुद्धीत? कृपणता आणि इगो म्हणजे अहंकार. माणूस त्याला असं वाटतं की माझ्यासारखा शहाणा बुद्धिमान कोणीच नाही, यांना बुद्धी आहे पण माझी एवढी नाही. तसं करावं. भय आणि उद्वेग. शहाण्यांनी यांना धनजनित दुःख सांगितलेलं आहे. धनजनित. धनजनित म्हणजे धनाच्या अपेक्षेमुळे निर्माण झालेलं दुःख. कधी मिटेल? दुःखेन चादी भयंते तस्मात् ज्ञानम न चिंतयेत असंतोषात परामूढा संतोषम यांती पंडिता. धनाची प्राप्ती दुःखानंच होते. अति कष्ट उपसावे लागतात. तुमचा मुलगा 50,000 कमावतो, 12 तास घाण घासतो तेव्हा कमावतो. हरामाचे आहेत का 50,000 रुपये? नाही नाही, 12 तास. बाप मेला जाऊ काय? नाही. का? कशामुळे? दुःख सहन करून धनाची प्राप्ती होईल. संतोषा दुःखम.
आणि त्याचं चिंतन करू नका, कारण धनाची चिंता करता करता तुमचा नाश होतो पण तुम्हाला पत्ता नाही लागत. मूर्ख माणूस सदा असंतुष्ट राहतो आणि खरा विद्वान संतुष्ट, पण विद्वान संतुष्ट नाही राहत, कारण तो कणू सांडून येऊ पडला कोंडातच. वेदविदू जरी झाला, माते नेणता वाया गेला, कणू सांडून येऊ पडला कोंडातच. कोणा निरुपयोगी असं नाही, पण गाई म्हशीच्या कामाचा, तुमच्या कामाचा नाही ना. अनित्यम यौवनम रूपम जीवितम रत्नसंचय ऐश्वर्यम प्रिय संवादो गृद्धेंद्र तत्र पंडिता. तारुण्य आहे, रूप आहे, जीवन आहे, संग्रह आहे धनाचा, ऐश्वर्याचा, प्रियजनांचं एकत्रीकरण आहे. ऑल दीज थिंग्स हे सगळे अनित्य आहेत. अनित्य आहे हे जाणा आणि थंकून टाका. विद्वान पुरुष संग्रह झाला तरी अनित्य समजून त्यांच्याबरोबर वागतो, नित्य समजून वागत नाही. त्यजेत संचयास तस्मात् ज्ञातम क्लेशवान सदैव. याकरता धन कोणाला वाटून द्या मी असं म्हणत नाही, आहे ते भोगा, पण धनाच्या संग्रहाकरता प्रयत्न याच्या पुढे तरी करू नका. आता तरी होई जागा, तो का म्हणे पुढे दगा. केला ना धनसंग्रह, संचय केला ना, दॅट्स ऑल. आता तुम्हाला कळलं ना धनात काय काय होते. संग्रह नका करू, आहे त्या सुख माना चालू दे. पण ज्याच्याजवळ 100 आहेत त्याला 1000ची आशा आहे, 1000ला लाखाची, लाखावाल्याला कोटीची. बस दुःखाचं कारण आहे, तेवढे पण दुःख होईल. आता म्हटलं की काहीतरी आहे. धर्मात्मा पुरुष धनाची प्रशंसा करतात. कोणत्या? जे दैवेच्छेनं प्राप्त झालं त्याची. ऐकून घ्या, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. माझ्याजवळ गाडी आहे, ड्रायव्हर आहे, ऐश्वर्य आहे, कोट्यावधी रुपयाचा मठ आहे. हे दैवेच्छेनं 8-10 पिढ्याचं प्राप्त झालेलं आहे की मी प्रयत्न करून तुमचं धन घेऊन जुळवलं. बोला, हे माझं दाखला सांगतो. कशाला बोट दाखवायचं कुणाकडे? का? दैवेच्छा, देवाची इच्छा आहे. काय पूर्वपुण्य असेल. 8-8, 10-10 पिढ्या. देऊकरांची 10वी पिढी आहे, माझी 10वी पिढी आहे, रिसोडकरांची 10वी पिढी आहे, वास्करांची 10वी पिढी आहे महाराष्ट्रात. हे आमच्याजवळ मठ आहेत, धन आहेत, हे दैवेच्छेने आहेत परंपरेनं. अमृत महोत्सवाला वास्कर महाराज बोलले होताच, तेच बोलले. त्यांनी सांगितलं या चार संस्थान आहेत, ते आजचे कालचे नाही आहेत, मोर दॅन 300-400 इयर्स बिफोर. हे दैवेच्छेनं प्राप्त आहे परंपरेनं. संग्रहाचा प्रयत्न करता का? काय कराल संग्रह करून? आहे ते भोगा. गाडी मठाची का त्याला इलाज नाही. तुम्ही म्हणाल माझी, दाखव धन कुठून आणलं. नाही, मग हीच तर पंचायत आहे ना. प्रशंसा विद्वान करतात दैवेच्छेनं प्राप्त धनाची, स्वतः संग्रह केलेल्या धनाची नाही. कृष्णाने धनसंग्रहाचा आतश्च धार्मिकैही पुंभीर निराहार्थही प्रशस्तते. म्हणजेच धर्मात्मा पुरुष जो असतो तो दैवेच्छेनं न्यायपूर्वक प्राप्त धनाची स्तुती करतो, धनाची स्तुती नाही करत. धर्मार्थे यस्य वित्तेहा वरम तस्येंद्रियतः प्रक्षालनात् पंकजम श्रेयो स्पर्शनम नृणाम. चिखलान चिखल धुता काय? धनोपार्जनाची इच्छा जर धर्मकार्या करता असेल तरी चिखलानं चिखल धुणं आहे. देवा मला धन दे, मी पंगत देईल. मला धन दे, नाही तर लॉटरी लावतो, देऊळ बांधतो, धर्मशाळा बांधतो. व्यास म्हणतात चिखलानं चिखल धुण्यासारखं आहे. स्वच्छ जलानं भांडं धुवावं लागेल. भांडं चिखलानं धुतल्यावर चिखल स्वच्छ होणार. अरे तुम्हाला अन्नदाना करताही धन पाहिजे असेल तरी धनाची इच्छा करू नका. काय? पंकज म्हणजे चिखल. न स्पर्शांत नणाम, स्पर्शच करू नका त्याला. युधिष्ठिरम वै सर्वेषु स्पृहा. युधिष्ठिरा, याप्रमाणे तुझ्याकरता कोणत्या वस्तूची अभिलाषा करणं उचित नाही हे मी तुला सांगतो. धर्मात रुची आहे तुझी, आम्हाला कबूल आहे, पण प्रयोजन काय? धनसंचयाची इच्छा ही वाईट. मनात चांगला भाव आहे, मी दान करून टाकतो. पूर्ण लुटून साताऱ्याला दान करू नको. नार्थोपभोग लिप्सिप्तार्थ
अमीय स्पर्धेश सुक्ता मम भरणार्थून तू विप्राणाम ब्रह्मणम कांक्षेन लोभत. युधिष्ठिराने सांगितलं, महाराज मला धन पाहिजे. कशाला पाहिजे? संबंधाचं पोषण करायला नाही, रथ आणायला नाही, माझ्याबरोबर जे ब्रह्मरूप ब्राह्मण आहेत त्यांच्या उदरपोषणाकरता. कसं करू बोला? धर्म की अधर्म? किती गोड प्रश्न आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार पाहिजे त्याला. महाराज ग्रस्ताश्रमात जे राहतात, अनुयायाचं भरणपोषण करावं लागेल, दासाचं पोषण करावं लागेल, दासाच्या दासाचं करावं लागेल, सेवकांचं पोषण. त्यांना जीव घातल्यावर मी कसं काय जेवीन? हे उचित आहे काय? ग्रस्ताच्या भोजनात देवता आहेत, पितर आहेत, माणसं आहेत, एवमस्त समस्त प्राण्यांचा हिस्सा आहे, पाखरांचा हिस्सा आहे, कुत्र्याचा हिस्सा आहे. हे गृहस्थाला आहे, संन्यासीला एक कामच नाही. ब्रह्मचर्य कुबेलेना देणं नाही. वानप्रस्थ तर गेला उत्तरेकडे. आता तुम्हाला आम्हाला वाढायचं असेल तर पक्वान्न वाढावं लागेल, कारण आम्ही भोजनाकरता अन्नाचा संग्रह केला तर त्यातलं काही खाऊ काही ठेवू. म्हणून आम्हाला साधू संतांना संग्रह नाही करतायत. भूक लागली की पक्वान्न. तुम्ही आम्हाला कोणतं अन्न वाढायचं? हे घ्या महाराज मूठभर तांदूळ. तर काय करावं? कुठून आणावं? याला म्हणून वाढले तांदूळ कुठून? बायको करावी मग तांदूळ शिजवेल ती. कसं करी? पक्वान्न वाढा, शिजवलेलं अन्न. आमचा अधिकार कोणत्या अन्नाचा आहे? साधू संतांचा, पक्वान्नाचा. आणि ते गृहस्थच वाढी. याकरता तृण, कुश, आसन 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्याकडे आल्या या गोडवाणीनं बोला, बसायला आसन द्या, पाय धुवायला पाणी द्या, आणि याप्रमाणे प्यायला पाणी द्या. सत्पुरुषाच्या घरात 4 गोष्टी आवश्यक आहेत, बाकी सगळं फॉर्मॅलिटी आहे. अरे 50 रुपयाचा हार आणतो महाराज आपल्याकडे येऊन राहिले, मातीत घालते हाराचं काय फॉर्मॅलिटी आहे ती? फुकट घालवले 50 रुपये. पोरांना चॉकलेट आईस्क्रीम खाऊ घातलं असतं तर प्रसन्न झाले असते लेकरं. हार वाया गेला 50चा, काय करायचं? विदिन ए मिनिट वाया गेला सगळं. वास आहे, किती वेळ राहील? 2 तासानं वास राहील का त्या फुलाचा? माणूस फॉर्मॅलिटीत गुंतलेला आहे ना. आम्ही महाराज लोकही बदमाश आहो. हार नाही आणला का रे? साधा 5-10 रुपयाचा हार नाही आणता आला, कसं करावं? म्हणजे आडही आहे आणि विहीरही आहे दोन्ही बाजूला. विचारणं बघा, विचारणं. रोगादीने पीडित माणसाला झोपायला शय्या लागेल. व्यासांनी अध्याय घातला आहे अर्धा. तुमच्याकडे ब्राह्मण संत आल्यावर तुम्ही गरम पाणी पाय धुवायला द्यायला पाहिजे. कारण पूर्वी लोक गाडीत बसून आपल्यासारखे येत नव्हते, पायी चालत होते. म्हणून पायाला आलेला थकवा निघावा याच्याकरता उष्ण होतं. आणि चरण संवाहनाचा विधी सांगितला. 27-28 श्लोक घातले. आपण महाराज मी पाय चोरून देतो, बसला बसल्या बसल्या पाय चोरण्याचा विधी आहे. पाय कुठून चोरायला आरंभ करावा? 27 श्लोक आहे, 27 व्यासांनी घातलेले. चरण संवाहन, पाय कसे चोरावे, चप्पी कशी करावी याच्याकरता थकवा पायाला आहे ना तुमच्या कमरेपासून. म्हणून मी समजा खुर्चीवर बसलो, तुम्ही पाय दाबत बसलेला, का अक्कल आहे का त्या माणसाला काही? बसलेल्या माणसाचे पाय चोरत असतात काय? नॉन सेन्स. बसलेल्या माणसाची सेवा, झोपलेल्या. परमात्मा पहुडलेला आहे क्षीरसागरावर. श्री निकेतन, श्री लक्ष्मी. निकेतन म्हणजे मांडीवर पाय ठेवून झोपलेला. चरण संवाहन करते, मांडीवर पाय घेतलेले आहेत. ही बोंदिरीवर आहेत. हे बायकोला नका सांगू घरी जाऊन माझे पाय तुझ्या मांडीवर घेऊन चोर. ती म्हणजे आज माझीच कंबर तुकून राहिली, विक्स लावून द्या थोडंसं. नाही लावता म्हणा तुम्ही, पण ते तर आम्ही कसं, तुम्ही पाहायला आले होते का? काय पाहावं लागतं? एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. माणूस अनुभवाचंच बोलतात ना साधू संत. असं काही इलाज नाही ना. काय मला थोडंसं विरोध असतो कधी कधी. आपल्या घरी कोणी आलं त्याच्याकडे कावरलेल्या कुत्र्यासारखे पाहतात. मी आलं पाप, पाप नाही, प्रेम दृष्टीनं पहा. अतिथी देवो भव आहे, अभ्यागत आहे. कोण आहे तो? समजा माझ्याकडे तुम्ही आले, माझे शिष्य आहात, माझ्यावर तुमचं प्रेम आहे. तुम्ही माझ्या घरी म्हणजे माझ्या पोराच्या घरी इथे आले माझ्याकरता, की त्याची तुमची मैत्री दोस्ती आहे काही? नाही. काय येतं? महाराज आहे तिथे म्हणून येतं. ते तुमच्या अंगावर कोणी धावलं तुम्हाला वाटेल त्याला आम्ही कशाला मरायला आलो होतोच. कारण काय? कोणाकरता येतात? 1 महिना ऋषिकेशला, 2 महिने उन्हाळ्यात उपनिषदाचे पाठ.
आणि जय दयाल गोविंदका, चांगले चांगले लोक. त्यात तुम्ही किती मोठे असा स्वयंपाक नाही, जी अन्नछत्राची रांग आहे क्यू, बकेट घेऊन वाटतात, तुम्ही पात्र घेऊन कोट्याधीश नाही महाकोट्याधीश असतात, त्या रांगेत उभे राहा, पात्रात भाजी घ्या, भात पोळी काय असेल ते घ्या, गंगेच्या काठावर बसा, जेव्हा दॅट्स ऑल. का पाहावं लागेल ना, का नियम केले आहेत त्यांनी. तुम्हाला स्वयंपाकाला तास, दीड तास, 2 तास जेवायला लागले, तुम्ही पाठाचं श्रवण कधी कराल. पंढरीच्या पाठाला 3-3 मिनिटाचा वेळ असेल, 5 मिनिटंही नाहीत. 7ला गुरुजीचा पाठ संपला, 7:30ला दुसरा सुरू झाला. 7 ते 8 असेल, 8 वाजून 2 मिनिटांना 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, सकाळचे 4 पाठ. म्हणून पंढरपूरच्या बोळी माहीत पाहिजेत, गल्ल्या शॉर्टकट. तुम्ही म्हणाल मेन रोडनं जातो, मुरलीधर मंदिरातून वास्कराकडे जात, पाठ नाही हाती लागत. पाठात 1 मिनिटही माग, म्हणून मला ही सवय पडली आहे. पंक्च्युअल टाईम इज मोर दॅन मनी. नोटबुक डायरी घेतली, पल्ला बोळीतून, त्या बोळ्या भोसडीच्या भंगीन, त्यांची ती घाण पंढरपूरच्या बोळी, आरा इलाज काही नाही. पाठाची वेळ आहे ना, धावत पळत जाणे, पाठ अटेंड करणे. का अरे पहिलं 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं जर समजा स्वस्तिश्री वटेशू जपुरी जगदा भासू, काय पुढे तुम्हाला कळणार आहे. ज्याला गीतेचा पहिला अध्याय कळला नाही त्याला गीता कधीच समजणार नाही. तुम्ही तर म्हणाल पहिला अध्यायात भगवान वाच नाही, तरीही अत्यंत महत्त्वाचा पहिला अध्याय. पाठाचे 10 मिनटं गेल्यावर काय करता, नाही महाराज आलो मी, पण ते 10-15 मिनटं उशीर आलं, भोसडीच्या 10-15 मिनटं उशीर आला, पंक्तीत बसू देते काय कोणी तुला, एकटं जेवशील काय, हे काय श्रवण आहे काय, सासऱ्याच्या घरी आहेस काय तू मुक्कामाला. विचार करा जरा, कसा असावा टाका. प्रेमानं त्याच्याशी बोला, गोड वचन बोला, आणि स्वतः उठून उभे राहून त्याचं स्वागत करा. हा काय गरीब आहे, माझ्यावर 10 लाखाची गाड आहे, ती मातीत घाल, तुझ्यापेक्षा फार मोठा आहे, तुझ्या घरी आलेला आहे तो. दुसऱ्याच्या घरी जाणारा लहान आहे, पण मोठा कोण आहे. परघर कबून जाय जाय घटत है ज्योत, रविमंडल मो जात शशी छीन कला छबी होत. अमावस्या काय ते, सूर्याच्या घरात चंद्र गेला ना, अंधार आहे ना, बरं त्याला बोलावलं काय, सूर्यानी गेला त्याला काळा. अतिथी आणि अभ्यागत, ज्ञातपूर्व अभ्यागतोच्यते, तुम्ही जाणता अभ्यागत आहे तो सत्कार करावा लागेल. श्वश्च श्वेपरम वयोवार्ती भुवी वैश्वदेव वगैरे. कुत्र, चांडाल आणि कावळे यांच्याकरता गृहस्थांनी पृथ्वीवर अन्न टाकावं, टाकून द्यावं. कुत्र येईल खाईल, वागवलेलं कुत्र नाही बरं तुमचं डबल रोटी खाणार, नाही नाही नाही, बेवारस बेवारस कुत्र्याकरता. चांडाला करता, हे चांडाल पूर्वीचे, त्यांना प्रवेश नसे घरात. आणि कावळे, त्यांच्यावर शेती आहे काय, कारखाना आहे काय, व्यापार आहे काय, कुठे खावं त्यांनी. अरे मी तर मच्छरापर्यंत म्हणतो, एकदम चावू दे ना 2-4 डास, त्यांनी कुठे भोजन करावं. संध्याकाळमध्ये त्यांची भोजनाची वेळ, तुम्ही आला की फट ते भोसडीचं शिंपडतात, जहर विष. नाही, त्यांना हाकलून द्या, मारामारी करू नका. तुम्ही बाप आहा काय त्याचे, मला जन्माचा अधिकार नाही, त्याला मारण्याचा कसा काय. त्यांना पूर्ण नका जेवण करू, 2-4 डास चावू दे, खाजो खाजो, त्याला काय इलाज आहे. आजचा काय नाही, अति नाही, पण काही विचार करावा लागेल की नाही. राजन, अतिथी सत्काराचं फार महत्त्व आहे रे. काय वैश्वदेव नामक महान यज्ञ, महान प्रातःकाली अनुष्ठान करा, झालं तर सायंकाळी करा. वैश्वदेव म्हणजे काय, जेवढ्या देवता आधी सगळ्याच्या पितरापासून 1 वाटी भात घ्या पांढरा, त्यात वरण, फोडणीचं वरण, भाजी, नथिंग नथिंग नथिंग, 1 थेंब तूप टाका त्या वाटीवर, समोर ठेवा. सव्य म्हणजे जाणवं असं, उजव्या गुडघ्यावर बसा, उजवा गुडघा असा वाकून पाणी घ्या, आणि त्याचे मंत्र आहेत वैश्वदेव, आवाहन करावं लागेल. या कोणात दक्षिणेला कोण आहे, नैऋत्येला कोण आहे, ईशान्येला कोण आहे, वायव्येला कोण आहे, अग्निकोणात, ह्या देवता सगळ्या आपापल्या जागेवर आहेत. त्यांचं आव्हान तिथे करा, आणि त्या त्या कोणावर एवढा एवढा भात ठेवा. शांताराम, मी वैश्वदेव सांगतो आहे, आणि ते त्यांना अर्पण करा. पितरांना अर्पण करताना गुडघा बदला, आणि जे तुमचं सव्य आहे ते अपसव्य करा, या खांद्यावर जाणवं इकडे घ्या. झालं काय.
आता अपसव्यानंतर पितराधिकांना द्यायचं आहे ते दे. आता मानव यज्ञ वैश्वदेवात याला 3 ते 4 मिनटं लागतात. ते जानवं इकडे नाही इकडे नाही, साखळीसारखं गळ्यात घाला आणि सनत कुमारादी यांचा मानव यज्ञ करा, त्यांना अर्पण करा त्यांचा भाग. पुन्हा सव्य जानवं घाला, त्याला वैश्वदेव. आपण ब्लॅकबोर्डवर नकाशा काढून दाखवतो, तुम्ही म्हणाल तर एक दिवस वैश्वदेवाचा नकाशा, म्हणजे कोणता कोण कोणत्या देवतेचा आहे. निवृत्ती बघा, निवृत्ती आहेत, कोणता आहे, अग्नी कोणाला कोण आहे, वायव्य कोणाला कोण आहे. हे एक वाटी भातात सकल देवता संतासहित तृप्त होतात. इतका शॉर्टकट आहे, इतका शॉर्टकट. सकल देवतामय गो आहे, गो ग्रासानं सगळ्या देवता तृप्त आहेत. विष्णू असो की ब्रह्मा असो की शंकर असो की अग्नी असो वरुण असो, सर्व देवमय. उष्ट नाही देत आहेत, गो ग्रास. आणि विदाऊट वॉटर नाही. ती पाणी पिते की न पिते हे नाही. पितरांना जेव्हा आपण तर्पणादी करतो, कावळ्याची वाट पाहतो, त्यावेळेला पाणी न्यावं लागते बरोबर. काक ग्रास, गो ग्रास, श्वान ग्रास हे पितृकर्मात अतिशय प्रमुख आहेत. कावळा पाणी पितो काय, आता तुम्हाला उडून जातो पाहून, आधी तर येतच नाही. कल्पना भ्रामक नाही आहे ते. काक स्पर्श झाला तुमचं काम झालं, कारण तुम्हाला मानसिक समाधान मिळते. ते पाणी एका द्रोणात ठेवून द्यायचं होते, ते भांड्यात नाही ठेवता येत, कारण कावळ्यानी त्या वाटीत चोच घातल्यावर वाटी फेकून द्यावी लागेल. घाण खात होतो. श्वानानं खाल्लेल्या पात्रात खाणं तर काय, त्याला स्पर्शही अस्पर्श आहे तो, कारण विष्टही खाते ना श्वान. पण ज्यावेळेला तुम्ही त्याला देता त्यावेळेला ती समजून देता. प्रतिदिवशी विगसन्नानाम, धर्मराज विगस अन्न खात होते. विगस म्हणजे अमृत भोजन. अमृत भोजन म्हणजे सगळ्यांची जेवणं झाल्यावर वाढून ठेवलेलं ताट नाही, जे शिल्लक राहील त्याला विगस अन्न म्हणतात. बाया नवऱ्याकरता ताट वाढून ठेवतात आणि मग जीव घालतात पंगत. भाजी संपली, अमुक संपलं, हे संपलं, नवऱ्याकरता ठेवलेलं ताटात काहीच संपत नाही, ते त्याला आल्यावर जेवायला घालतात. पुण्य झालं की पाप झालं. काढून ठेवलेल्यांना विगसन्न होतच नाही. जसं आपण संध्या करतो, शांताराम अलर्ट राहत ना, संध्या करता की नाही, भांडा उजव्या बाजूला, संध्या संपली, संध्या पात्रात पाणी शिल्लक ठेवू नका. अर्घ्य सूर्याला देताना पाणी संपून टाका. जर संध्या पात्रात संध्येला वापरलेलं पाणी शिल्लक राहील, श्वामूत्रासारखं आहे ते, त्यातलं तीर्थ नका देऊ कोणाला. संध्येचं जल असेल तीर्थ आहे, गायत्री आहे ती, पण भांड्यात उरलेलं पाणी निषिद्ध आहे, फेकून द्यावं लागेल. ते तुळशीला नाही टाकता येत. हे नियम बाळगाल तर संध्या करा, नाही तर झाली संध्या. संदेह माझा हरिपाठ वारकऱ्याची संध्या. या भानगडीत पडू नका, आणि पडाल तर विधीने युक्त करा. विधी सोडून कराल घोटाळा होऊन जाईल. यो दद्याप वर्तते श्रांतायाम, जो ग्रस्त अपरिचित थकलेला, गॅरंटीनं भूक लागलेली आहे, प्रसन्नतेनं जीव घाला त्याला. तर आला बुवा जीव घालणं भाग आहे, ते एवढाचा भात लिंबावडा आणि पोळी ठेव त्याच्यासमोर. नाही नाही, तसं नाही. तुम्ही 4 आणे खिशातून काढून हातावर ठेवले भिकाऱ्याच्या रेल्वेत प्रवासात, फेकून दिले त्यांनी. मी परवा बोललो, तो म्हणे तू हात पसर, मी रुपया देतो, मला 4 आणे दाखवतो. लाज नाही वाटत? शिवाय खा, शोभा करून घे, नको देऊ ना. पण लेक्चर नका देऊ त्याला, पुढे जाय, धट्टायस कट्टायस, काय झालं, ही आपली दृष्टी नाहीच, काही कारणच नाही. बाबा, जो गृहस्थ या वृत्तीनं राहील त्याला उत्तमची गती तो एक पावेल. म्हणतात उत्तम गतीला प्राप्त होईल. तुम्ही माडी बांधा, घर बांधा, आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही, विधीने वागा फक्त. ब्राह्मणांनो, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला तो अनुचित आहे काय? तुम्ही ब्राह्मण आहात, संतात, विद्वान आहात, मला सांगा, तुम्हाला सोडून मी भोजन कसं करू? म्हणून मी हात जोडून तुम्हाला प्रार्थना करतो, परत जा. काही जमलं नाही महाराज. काही ब्राह्मण गेले, किंवा याचा आर्ग्युमेंट करेक्ट आहे, काही ब्राह्मण गेले, पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. त्याने सांगितलं आम्ही निश्चयानं घरून आलो. बरोबर, ब्राह्मण आले होते म्हणजे कवीला घेऊन नाही आले, बरोबर, बायका पोरं नाही हो. ब्राह्मण आहेत.
गृहात आसक्त राहील त्याला ब्राह्मण म्हणत नाहीत, कारण ब्राह्मणाला एका ठिकाणी राहण्याचं विधान नाही. ब्राह्मण फिरता भला, साधू फिरता भला, पाणी बहता भला. घरी त्यांची व्यवस्था आहे, काय स्वयंपाक आहे. ब्राह्मण कधी उपाशी राहतच नाही. ब्राह्मण 12 महिने बाहेर असला तरी ब्राह्मणाच्या घरी सुद्धा आटा वगैरे देणारी प्रजा जनता होती पूर्वी, कारण ते नोकरी करत नव्हते, व्यापार करत नव्हते, ब्राह्मणत्व होतं. आता जोड्याची दुकान, ढमकेची दुकान, अमक्याचा व्यापार, आईस्क्रीमची दुकान, ब्राह्मणाचे, ते ब्राह्मणत्व नाहीच आहे ना काही. ते फक्त ब्राह्मण आईच्या पोटातून ते निघाले की देव जाणे. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी हरे मुडा. असं कसं भूताजवळ गेली काय, हरी का नाही म्हणत. नाथ महाराजचं आहे, माझं प्रमाण नाही आहे, माझं थोवाड आहे तोंड. नाथ महाराज म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी हरे मुडा. भूताजवळून पैदा झाला काय, म्हणजे भूत वृत्ती असणाऱ्या पुरुषामुळे अर्थ आहे. चॅलेंज आहे. संत भितात का बोलायला. नाथ महाराज घाले काय, कोणी गोळी घालेल, ते काय गोळी घालेल तर हुकवणारा बाप आहे आमच्याजवळ, गोळ्या घालून पहा. येता गोळ्या बाण. अरे नारायण आहे तो, नारायण चुकवत होतो. लक्षात ठेवा, काहीतरी करावं. ब्राह्मणांनी सांगितलं ठीक आहे तसं कर, परलोक इहलोक याचा विचार करून आम्ही ठरवलेला आहे. तू आम्ही सांगतो त्याप्रमाणे. धर्मराज धौम्य होते, पुरोहित. धौम्याने सांगितलं राजन, पुरा सृष्टानी भूतानी पीड्यते क्षुदाय वर्षता ते श्याम सविता. सविता म्हणजे सूर्य. तू असं कर, जलात उभं राहून भगवान सूर्यनारायणाची उपासना कर, कारण ते पृथ्वीचा रस जलरूपानं ओढतात आणि दक्षिणायनात मग पुन्हा तेच ओढलेला रस म्हणजे पाणी पृथ्वीवर देतात. सविता सूर्याचं हे काम आहे. उत्तरायणात ओढण्याचं काम करतात, दक्षिणायनात देण्याचं काम करतात. आणि त्याच्यामुळे औषधी उत्पन्न, औषधी म्हणजे एकदा पिकून पुन्हा त्याला काही येत नाही, त्याला औषधी म्हणतात. गव्हाची उंबी, एकदा उंबी आली कापून टाका, काही नाही येणार, म्हणून औषधी. राजा, आता हे सगळं अन्न सूर्यरूप आहे. जेवढं अन्न जगात आहे सूर्यरूप आहे, कारण त्यांनी निर्माण केलेलं आहे. याकरता तर तू असं कर, सूर्योपासना कर. सूर्योपासना केल्यानंतर अन्नरूप भगवान भुवन भास्कर तुला काही ना काही अन्नाची व्यवस्था करून देतील. आणि इथे 10-12 श्लोक आहेत. धौम्य उवाच सूर्यो अरेवा भगस्ता पुष्टांग सविता रवी गवस्थिरमानजा कालो. सूर्याची 100 नावं आहेत. माझ्या मते 108 आहेत. 108 नावांनी विष्णू सहस्रनामाप्रमाणे धौम्यांनी हे शिकवलं, त्याला म्हणून घेतलं मागून संतेप्रमाणे. आणि धर्मराज युधिष्ठिरांनी ह्या सगळ्या मंत्राचा उच्चार केला, ज्याच्यात 108 सूर्याची नावं आहेत.